लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच लोकशाहीचा उत्सव म्हणून आज सोलापूर जिल्ह्यामध्ये 68 जिल्हा परिषद गटाच्या निवडणुका पार पडत आहेत आणि सोलापूर जिल्ह्यातला सगळ्यात हाय व्होल्टेज जिल्हा परिषद गट म्हणजे पेनूर जिल्हा परिषद गट म्हणून ओळखला जातोय. खरं तर आपल्या बाईट्समध्ये आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कच्या बाईट्स घेत असताना शिवसेनाचे जिल्हा प्रमुख चंद्रराज चौरे यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वाधिक मताने मी निवडून येणार असा विश्वास देखील व्यक्त केला होता. चंद्रराज चौरे आपल्या सोबत आहेत. दादा, काय सांगाल, आज आपण मतदान करत लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहात? प्रथमतः मी पेनूर झडपी गटातील मतदार बांधवाचे आभार व्यक्त करतो की आता मी खरं तर 10च्या 10 गावामध्ये भेट दिली, बूथवर भेट दिली, परंतु सर्वसामान्य जनतेचा इतका चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी आहे की 100% बदल अटळ आहे. कारण प्रत्येक ठिकाणी जाईल तर माझे सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य शेतकरी आशीर्वाद देत आहेत आणि 100% त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसतंय की या ठिकाणी मला त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. मतदान करून बाहेर जात असताना 100% त्यांच्या चेहऱ्यावरचा जे मला आशीर्वाद मिळतोय ते असे ते चांगल्या पद्धतीने मिळतोय. कालच आपल्या घरासमोर अनुचित प्रकार घडला होता भानामती सारखा, त्याकडे कसं बघता? खरं तर मी त्या गोष्टीला मानत नाही प्रथमतः. कारण का तर त्या ठिकाणी ज्या गोष्टी केल्या त्यातलं लिंबू घेऊन मी सरबत कालच करून पिऊन त्या ठिकाणी मतदाराच्या मी समोर गेलो. परंतु या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान चालू आहे, व्यवस्थितरित्या मतदान चालू आहे. त्या ठिकाणी खरं तर ही निवडणूक जनशक्तीच्या विरुद्ध धनशक्ती, परंतु या ठिकाणी जनशक्ती जिंकणार. धनशक्तीचा कुठेही काय चाललं नाही, आतापर्यंत चाललं नाही, इथून पुढेच चालणार नाही. कारण का तर बऱ्याच ठिकाणी रात्री मी पाहिलं की या ठिकाणी पैसे वाटप आहे, त्या ठिकाणी पैसे वाटप आहे, परंतु चरणराज चौरे हा काम करणारा माणूस आहे. पैसे वाटून एकाच मतं घेणारा माणूस नाही. अशा पद्धतीनं मी या ठिकाणी माझ्या झडपी गटातील सर्व माझ्या माता भगिनीचं, माझ्या बांधवाचं आभार व्यक्त करतो की जो तुम्ही माझ्यावर विश्वास टाकताय त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आणि तुमच्या बांधावर येऊन त्या ठिकाणी रस्ता करेन, तुमच्या रानात येऊन त्या ठिकाणी डेपी बसवेन. हे जो मी शब्द दिलाय तो मी पूर्ण करण्यासाठी तात्पर्य आहे. आपण लोकांसमोर जात असताना आपला मॅनिफेस्टो अर्थात जाहीरनामा, विकासाचा जाहीरनामा घेऊन जात होता, परंतु विरोधकाकडून सातत्यानं आपल्या वैयक्तिक जीवनावरती टीका करतो. त्यांच्याकडे नव्हतंच ना, त्यांनी विकासच केला तर 30 वर्ष जनतेची फसवणूक केली. त्यांच्याकडे हायच काय काम घेऊन जायला? तुम्ही त्यांचं त्या ठिकाणी त्यांचं बी पुस्तक बघा, त्या ठिकाणी अहवाल, आणि आमचं बी अहवाल पुस्तक बघा. त्या ठिकाणी आमच्याकडे विकास कामं दिसतात आणि त्यांनी कुठेतरी अनगरला जाऊन चाटुकरी गेले फोटो दिसतात. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी केलंय. त्यांनी तुम्ही बातमी बघितली असेल, तुम्ही स्वतःच त्या ठिकाणी बातमी केलेली आहे. परंतु मी एक सांगतो की त्याच्या रानात जाणारा रस्ता हा चरणराज चौरेने केलेला आहे, खडीकरण केलेला आहे, मुरुम टाकला 4 खेपा नटवण्याचं काम आपण केलेलं नाही. आणि माझ्या शेतकरी बांधवाला या ठिकाणी खडीकरण, डांबरीकरण, कॉन्क्रीटकरण जे काय मला करता येईल ते मी या ठिकाणी करणार आहे. ज्या शेतकऱ्यांना मी शब्द दिलाय, माझ्या मतदारांना शब्द दिलाय, ती पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. येणाऱ्या काळामध्ये विकास काय असतो ते दावून दिल्याशिवाय या ठिकाणी मी स्वस्थ बसणार नाही. या ठिकाणी आपण पाहिलं असेल, या ठिकाणी पालकमंत्री असतील, माझ्या 2 माजी आमदार असतील, या ठिकाणी नेते मंडळी असतील, बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी विरोध केला, बऱ्याच ठिकाणी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या मायबाप जनतेने या ठिकाणी ठरवलेलं आहे, काही जर झालं तर या ठिकाणी आपल्या झडपी गटाचा विकास चरणराज चौरे करू शकतो आणि आपल्याला चरणराज चौरे पाहिजे म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी आपल्याला पूर्ण सपोर्ट केलेला आहे आणि मला दिसतंय ते सपोर्ट. आपण आपल्या भाषणामध्ये वारंवार ही लढाई चौरे विरुद्ध चौरे नसून चौरे विरुद्ध अनगरकर आहे. चौरे विरुद्ध अनगरकर नाही, पेनूर झडपी गटातील सर्वसामान्य जनतेविरुद्ध अनगरकर अशी लढाई आहे. ही माझ्यापुरती झाली, परंतु मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेविरुद्ध अनगरकर ही लढाई आहे. आपण पाहिलं असेल त्यांचं वक्तव्य, त्या ठिकाणी तुमच्या मुलाच्या आधी आमच्या बापाचं नाव लावा म्हणणारी अवलाद या ठिकाणी अनगरमध्ये जन्माला आली. याचं दुर्दैव या ठिकाणी माझ्या सर्वसामान्य जनतेला आहे. लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो? लोकांचा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे. खरं तर मला काय जण म्हणले की या ठिकाणी वाल्मिक कराड आहे, पण माझ्या सर्वसामान्य जनतेने मला आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद रूपी सांगितलं, जे वाल्मिक कराड आहे ते कमरेला रिव्हॉल्वर लावून ठेवतात. माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस माझ्या शेतकऱ्यासाठी मी बांधावर जातो, एकटा जातो, बांधावर बसतोय, रानात बसतोय आणि अशा पद्धतीने मी मतदार मागितलं आणि 100% मला या ठिकाणी मला खात्री आहे की विजय निश्चित आहे, विजय अटळ आहे, विजय झाल्याच जमा आहे. त्यामुळं या ठिकाणी परत मी माझ्या शेतकऱ्यांचं गुलाल घेऊन माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या माता भगिनीला गुलाल लावण्यासाठी मी पूर्ण झडपी गटातील 10 गावामध्ये जातोय. आपणच आपल्या लक्षवेध न्यूजशी बोलताना या अगोदर सांगितलं होतं की सोलापूर जिल्ह्यातल्या 68 जिल्हा परिषद गटापैकी मी टॉप 1 मतांनी निवडणार.
100% हा विजय मोठ्या फरकानं होतोय, कमी फरकानं होत नाही. कमीत कमी 5,000च्या पुढे विजय झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का तर प्रत्येक ठिकाणी मी पाहतोय की अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान या ठिकाणी करतात. कारण का तर गेल्या 30 वर्षापासून माझ्या मायबाप जनतेची, माझ्या शेतकऱ्याची फसवणूक झाली. ती फसवणूक आता शेतकरी होऊ देणार नाही. कारण का तर आपण कुठल्याही पद्धतीनं बघितलं असेल की माझा शेतकरी आज चिखलात अडकतोय, लाईट वाचून धान जळतंय, त्या ठिकाणी अतिशय अडचणीत होता. पण ही माझ्या जेडपी गटातील 10 गावांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही. जेव्हा मी शब्द दिलाय तो पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तर हे होते पेनूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चिरंजीव चौरे. येणाऱ्या काळात आपण सोलापूर जिल्ह्यातल्या टॉप 1 मतांनी निवडून येणार असा विश्वास आपल्या लक्षवेध न्यूजशी बोलताना सांगितलं. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा